नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लेझिम या लोकनृत्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. लेझिम हा महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय आणि ऊर्जादायी पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझिम खेळतात. प्रामुख्याने सण, उत्सव, मिरवणुका आणि शाळांमध्येही हे नृत्य सादर केले जाते. लेझिमचा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. नर्तक समूहांनी लेझिम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळी उलटसुलट वर्तुळे रचित पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येणे, उड्या मारणे, उकिडमे बसणे, वाकणे, पावले तालासुरात मागेपुढे करीत लयबद्ध रीतीने मागेपुढे सरकणे इत्यादी अनेक नृत्यमय हालचालींचा यात समावेश असतो. लेझिम नृत्य हलगी, ढोल, झांज, ताशा या वाद्यांच्या साथीवर केले जाते. ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझिम खेळणारे ताफे पाहावयास मिळतात. एक व्यायाम प्रकार म्हणून शालेय शारीरिक शिक्षणात त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. लेझिमचे बडोदा लेझिम, घाटी लेझिम व NDS लेझिम असे 3 प्रमुख प्रकार आहेत. बडोदा लेझिम हा सैनिकी द्वंद्वांचे पवित्रे, आक्रमण, बचाव इत्यादींच्या मूळ रूपांचे शिक्षण तालठेक्यावर सामान्य जनांना देण्याचा एक उत्तम प्रकार आहे. तर घाटी लेझिम व NDS लेझिम हे प्रकार अधिक तालबद्ध व सामूहिक प्रात्यक्षिकांसाठी सुयोग्य व प्रेक्षणीय आहेत. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.